मित्रांनो, आज आम्ही जीवनातील काही उत्तमोत्तम कोट्स घेऊन आलो आहे। जीवन ही देवाने दिलेली एक अद्भुत देणगी आहे। जीवनात सुख दुःख आहे, याचे नाव जीवन आहे। आयुष्य चांगले जगले पाहिजे, सर्व लोकांसोबत प्रेमाने जगले पाहिजे, कारण ही सर्व माणसे देखील त्याच देवाने बनवली आहेत ज्याने तुम्हाला बनवले आहे। तुम्ही जीवनाकडे ज्या पद्धतीने पाहता ते जीवनात घडत असते। त्यामुळे जीवनाप्रती तुमचा विचार नेहमी सकारात्मक ठेवा। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही, पण त्या दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगतो। कोणत्याही माणसाला तुम्ही अडचणीत जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल। ज्या दिवशी तुमच्याकडे असलेले पैसे संपलेले असतील त्या दिवशी तुम्हाला 70% नातेवाईकांनी नावे ठेवायला सुरुवात केलेली असेल किंवा टोमणे मारायला तरी। हसण्याचं मोल काय आहे हे रडल्यावरच कळतं। जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला, जग आपोआपच बदलून जाईल। तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलाय याला जास्त महत्त्व आहे। माणूस प्रत्येक घरात जन्म घेतो, पण माणुसकी काही घरातच जन्म घेते। समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे। यशस्वी लोक आपलं मार्ग बदलतात, ध्येय नाही, आणि यशस्वी लोक ध्येयच बदलून टाकतात। जीवनात जर काही शांती हवी असेल तर लोकांचे म्हणणे मनाला लावणे सोडून द्या। या दुनियेतला सगळ्यात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास, जो जमिनीमध्ये नाही तर मनात उगतो। संकट तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात। आयुष्यात कधीच हा विचार करत बसू नका की कोण कसा, कधी कुठे आणि का बदलला। फक्त हे बघा की तो तुम्हाला काय शिकवून गेला। कधी कुणाबद्दल वाईट बोलू नका, कारण वाईटपणा तुमच्यात सुद्धा आहे आणि जीभ सुद्धा तुमच्याकडे पण असते। एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये। मनावर नका घेऊ। ज्या वेळेस तुम्हाला कोणी वाईट बोलेल, अजून असं कोणीच नाही ज्याला सगळे चांगलं बोलतात। जीवनात जिंकण्याचा मजा तेव्हाच येतो जेव्हा बाकी सर्व तुमच्या हरण्याची वाट बघत असतात। खूप एकटा केलंय माझ्या जवळच्या लोकांनी, समजत नाही वाईट मी आहे की माझं नशीब। लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहावं लागतं। वाईट वेळ येते तेव्हा सगळ्यात चांगली गोष्ट ही असते की समजून जातं की कोणाला तुमची काळजी आहे। जीवनाला एवढे स्वस्त नको बनवा की 2 पैशाचे लोक येऊन खेळून निघून जातील। संयम ठेवा। कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते। आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देते। आपण त्यात भूतकाळाशी झगडत राहायचे की भविष्याचा विचार करत बसायचे, की आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे। सगळी अक्कल पुस्तकात नाही मिळत, तर काही आयुष्यात पण शिकायला मिळतात। जीवनात जे मिळवायचे ते मिळवा। फक्त एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की तुमच्या ध्येयाकडे जाणारा रस्ता कधीही लोकांचं मने तोडून जाणारा नसावा। विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार केलाच पाहिजे। स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते। सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात। बुद्धिबळाच्या खेळामध्ये प्यादा हळूहळू पुढे गेला की तोही वजीर बनतो। सर्व कलामध्ये जीवन जगण्याची कला ही सर्वश्रेष्ठ कला आहे। माणसं बदलण्यात वेळ घालवू नका। आपली परिस्थिती बदला, बाकी सगळं आपोआप बदलते।
जिथे दुसऱ्यांना समजावणे कठीण झाले आहे तिथे स्वतःला समजावून घेणे कधीही चांगले. कधी कधी सगळी नाती फक्त नावापुरतीच राहिल्यासारखी वाटतात. लोक तुम्हाला कसे बघतात हे महत्वाचं नाही, तुम्ही स्वतःला कसे बघता हे महत्वाचं आहे. आयुष्यात एकदा तरी एकट्यापणाची जाणीव होणं हे खूप गरजेचं असतं. त्या व्याकुळ अवस्थेत आपली आपल्याशीच ओळख होते. आयुष्य ही एक परीक्षा आहे. त्यात दुःख हा प्रश्न आहे आणि आनंद हे उत्तर आहे. जे स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक दिवशी आनंदाने जगतात तेच ही परीक्षा पास होतात. जीवनात कोणाचीही किंमत कमी करू नका. कधी कोणाला दुखवू नका. कदाचित तुम्ही आज शक्तिशाली असाल, पण लक्षात ठेवा वेळ आणि काल तुमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे. स्नेह एकदा जुळतो. स्नेहाचा धागा फार नाजूक असतो. एकदा तुटला की परत जोडता येत नाही आणि जरी जोडला तरी गाठ राहते कायमची. फार थोड्यांच्याच नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो. बाकी सर्वांना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो. त्याला जीवन म्हणतात. स्वतःचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे समोरच्यावर टीका करणं. जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्यावं की तुम्ही त्यांच्या 2 पावले पुढे आहात. फक्त एकदा यशस्वी व्हा, मग बघा तुमचा कॉल नाही उचलणारे दररोज कॉल करतील. कितीही अपयश आले तरी हार मानायची नाही, कारण कुणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नाही. ज्या दिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला असं समजा. लाईफमध्ये काही शिकलो नाही, पण लाईफने खूप काही शिकवले आहे. हिऱ्यांची ओळख करायची असेल तर अंधाराची वाट बघा, कारण उन्हात तर काचेचे तुकडेही चमकतात. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती निर्माण होऊ देऊ नका. तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे. आयुष्यात अश्रूंशी संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या हास्य इतके सुंदर काहीच नसते. शेवटपर्यंत लढा द्या, कारण विजय फक्त त्याचाच होतो जो शेवटपर्यंत लढा देतो. आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असेल तरी दुसऱ्याला इजा करू नका. आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य करून दाखवणं. इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काही दिसणार नाही. पहिले बेजी आणि दुसरे घमंडी, कारण बेजी त्यांच्या मर्जीने तुमच्याशी बोलतील आणि घमंडी त्यांच्या कामापुरता. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला काही खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.